आज मी बनवली एकदम स्वादिष्ट चिकन दम बिर्याणी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने, पण टेस्ट मात्र अगदी हॉटेलसारखी। मसाल्यांची चव, मोकळा मोकळा भात आणि मऊसर चिकन सगळं अगदी परफेक्ट। त्यासाठी अर्धा किलो जुना बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला। 3 मोठे कांदे उभे पातळ कापून कडकडीत तेलात ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले। अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्याला मॅरिनेट केलं। त्याच्यामध्ये ताजं 1 वाटी दही घेतलं, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, बिर्याणी मसाला, चटणी पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ, तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी, काळी मिरी, वेलदोडा, लवंग, जिरं, तळलेला कांदा आणि तळलेल्या कांद्याचं शिल्लक राहिलेलं पाव वाटी तेल टाकून मॅरिनेट केलं। आता तांदूळ उकळण्यासाठी तांदळाच्या 4 पट पाणी घेऊन दालचिनी, तमालपत्र, स्टार फूल, जिरं, कोथिंबीर आणि भरपूर सारं मीठ टाकून 2 मिनिटाची उकळी दिली। उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकला, जवळजवळ 80% त्याला शिजवलं। मोठ्या फ्लेमवरती 8 ते 10 मिनटं हा तांदूळ शिजवायचा, म्हणजे छान 80% हा भात शिजून तयार होतो। चिकनवर भाताचा थर दिला, वरून केशर दूध, तळलेला कांदा, साजूक तूप, कोथिंबीर आणि 1.5 वाटी तांदळाचं पाणी टाकून पॅक झाकून ठेवलं। 2 मिनटं हाय फ्लेम केली आणि नंतर मंद गॅसवरती 40 मिनिटाचा दम दिला। खाली तवा ठेवला, त्यामुळे अजिबात खाली करपत नाही आणि मऊसूत ही बिर्याणी शिजून तयार होते। अतिशय चवीला रुचकर ही दम बिर्याणी खूप छान सोप्या पद्धतीने झटपट तयार झाली। सविस्तर रेसिपी मी चॅनलवर टाकली, तुम्ही स्मितूज रेसिपीला जरूर भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सविस्तर रेसिपीची लिंक दिली, जरूर चेक करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चला तर पुन्हा भेटू।